नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं हार्दिक स्वागत. आर-टी पोर्टल अंतर्गत दुसरी निवड यादी आहे, तर पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे. आर-टी पोर्टलवरती दुसरी निवड यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता की दुसरी निवड यादी आहे, तर यामध्ये पाहू शकता की 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत पालकांना मुदत देण्यात आलेली आहे. आणि पाहू शकता की साधारणतः इथे ॲडमिशन जी वेटिंग लिस्ट आहे, तर यांची जो टॅब आहे तो या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर आर-टी अंतर्गत जिल्ह्यानुसार याद्या पाहायच्या असेल तर सर्वप्रथम मूळ निवड यादी या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुमचा जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर सिलेक्ट लॉटरी राऊंड या ठिकाणी लिस्ट 2 या टॅबवर क्लिक करायचं आहे. गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार दुसरी निवड यादी आहे ती पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे ही यादी पाहून घ्यायची आहे. आणि याचबरोबर तुम्हाला जर स्वतंत्र पाहायचं असेल की तुमच्या पाल्याचं सिलेक्शन झालं आहे की नाही, तर ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता की सिलेक्शन यामध्ये वेटिंग सिलेक्शन या ठिकाणी अलोकेट यस आलेलं आहे. ॲडमिशन स्टेटस पेंडिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर येथे पाहू शकता की प्रतीक्षा यादीतील तुमच्या शाळेमध्ये कितीपर्यंत निवड झालेली आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. तर येथे अशा प्रकारचा स्टेटस सिलेक्शन वेटिंग टाईप या ठिकाणी वेटिंग सिलेक्शन असाच तिथे रिमार्क येणं गरजेचं आहे. आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल. व्ह्यू अँड प्रिंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ॲडमिट कार्ड पाहायला मिळेल. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती यामध्ये सिलेक्शन झाल्याची पाहायला मिळेल. आणि येथे देखील पाहू शकता की तारीख आलेली आहे. वेटिंग लिस्ट फेज 1 अशा प्रकारे आलेला आहे. आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि येथे पडताळणीसाठी ओरिजिनल जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला इथे खाली ॲड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी सबमिट करायची आहेत. या ठिकाणी पोर्टलवरती मुदत देखील देण्यात आलेली आहे 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत. वेटिंग लिस्टमधून ज्यांची निवड झालेली आहे अशा सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागणार आहे. तर अशा प्रकारे फायनली प्रतीक्षा संपली. दुसरी निवड यादी आहे वेटिंग लिस्टमधून ती पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे. तर अशा प्रकारे पालकांनी आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे की नाही ते चेक करायचं आहे. तसा मेसेज देखील पालकांना उशिरापर्यंत येत आहे. पण मेसेजची वाट पाहण्यापेक्षा पोर्टलवरतीच तुम्हाला चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.